तर सामना स्टार्ट। पहिले सुद्धा घेऊन येत असताना आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा स्टार्टअप चांगला, कारण की ज्या प्रकारे मागचा सामना रंगला असं वाटलं की टीम वैद्य 11 टीम विजयाचा समीप जाईल, परंतु त्यानंतर युवराजचा तडाखा पुन्हा एकदा या मॅच मध्ये दिसत असताना हा बॉल सुद्धा ऑन साइडला कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थोडंसं कमी गतीने पुन्हा एकदा बॉल पेस केले तर इथे गती मिश्रण पाहायला मिळाली। पहिले 2 बॉल होते, आतापर्यंत समाधानाचे क्रिकेट पाहायला मिळते। टीम या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पांडे 11 या टीम कडून 2 फलंदाज सध्या मैदानाचा आनंद घेत असताना चांगलं टार्गेट पाहिजे। लो स्कोरिंग सुद्धा धावसंख्या इथे डिफेंड होऊ शकते। या प्रकारे एक लढण्यासाठी तितकी मोठी एक टार्गेटची सुविधा करणं हे बॅटिंग लाईनअपची एक रोल असतो, त्याप्रमाणे खेळ नक्कीच करावा लागेल। परंतु पहिले 3 बॉल होते, आतापर्यंत खातं ओपन करता आलेलं नाहीये। पुन्हा एकदा तयार बॉलर, ओहो या सरळ बॅटने बॉल ऑफ साइडला हवेमध्ये फिल्डर खाली झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल पकडता आलेला नाहीये। तोपर्यंत रणनीतीने विकेट चांगली पाहायला मिळते। 2 धावा ते कंप्लीट होतील। खातं ओपन सध्या वैयक्तिक खातं टीमचं ओपन। या पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 2। दोन्ही बॅट्समनला माहिती आहे चांगलं धावेचं आहे की ते अल्टिमेट टोटल रचण्यासाठी भागीदारी तितकी चांगली करावी लागेल। धावसंख्या 2 ने ओपन करत असताना टीम पांडे 11 वर्सेस टीम आय 11 जामशेद सध्या फिल्डिंग करणारी टीम। बॅट नाही पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडंसं कमी गतीने बॉल पुन्हा एकदा थोडंसं वळण घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये चांगली लेन पुन्हा एकदा पाहायला मिळते। सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकात ती गोलंदाजी अपेक्षित आहे। ओहो या सुद्धा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कारण की ज्या प्रकारे आडव्या बॅटने पुढचा पाय थोडासा पुढे केल्यानंतर ज्या प्रकारे फटका सेट केला जातो अगदी तशी खेळी करण्याचा प्रयत्न, तो बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये आलेला नाहीये। सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हर नंबर 1 इथे समाप्त। ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ओनली 2 रन्स, नो लॉस ऑफ विकेट बाय टीम यावेळी पांडे 11। ओहो याडी सुद्धा चांगला स्ट्रोक पडतो। याडी इनफिल्डच्या वरतून बॉल काढण्याचा प्रयत्न, सुशांत चौगुले सध्या बॅटिंग करण्यासाठी ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल। एक मोठा क्लास त्याच्याकडे सुद्धा पाहायला मिळतो। टाटा स्टील लेदर क्रिकेट तितकंच गाजवले। लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे या बॅट्समनकडे। टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट थोडासा फरक असतो। लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग पाहिजे, तुम्हाला तुमचं जो मात्र क्लास असतो तो तुम्हाला दाखवावा लागतो, आणि टेनिस क्रिकेटमध्ये ताकद थोडीशी जास्त लागते। ओहो पुन्हा इथे थोडासा विचार करणारा बॉल, कारण की ज्या प्रकारे फुंकर मारत इथे अगदी अंगावरती येत असताना तोपर्यंत धावसंख्या मिळणार नाहीये। चांगली गोलंदाजी जितूच्या मार्फत चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी पांडे 11 या टीमला माहिती आहे इथे जर चांगलं टार्गेट आले तर फाईट होऊ शकते। त्या प्रकारे आतापर्यंत या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धावा, त्यानंतर एक सिंगल, टीमची टोटल आतापर्यंत 3। ओव्हर नंबर 2 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, याडी लाईन थोडीशी चुकीची असेल असं पंच पुन्हा एकदा दर्शवत असताना यश पाकधरे सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये तितकी चांगली पंचाची कामगिरी समालोचन सुद्धा तितकं चांगलं त्यांचं नेहमीच क्रिकेटच्या आराखड्यामध्ये ऐकायला मिळतं। टीमची टोटल
जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 4 या आकड्यावरती ओव्हर नंबर 2 जीत पुणे एकदा वरती विकेट समोर सुशांत हो यावेळी सुद्धा बॉलला निरीक्षण केल्यानंतर हा बॉल सुद्धा बाहेरच आहे यावेळी सुद्धा बॉल चालय मागे हा बॉल सुद्धा वाईडच अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 ओव्हरची सुरुवात चांगली परंतु त्यानंतर ज्या प्रकारे कामगिरी पाहिजे अपेक्षित कामगिरीनुसार आतापर्यंत खेळ पाहायला मिळत असताना ओहो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला परंतु पुन्हा एकदा टप्पा लाजबाब पिचिंग तितकी चांगली या लिंकवरती जास्त धावसंख्या मिळणार नाहीये या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि तो आतापर्यंत खेळ जी तुझ्या मार्फत टप्पा तितका चांगला पिचिंग तितकीच चांगली आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती म्हणजे या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील याच्यावरती सध्या फोकस केलं जात असताना चांगली गोलंदाजी लेंथ अँड लाईन ओहो ऑन साइडला याडी धमाका फिल्डर आहे परंतु नो चान्स बॉल द सीमा पार इट्स अ टाउरिंग सिक्सर सुशांतच्या बॅट जाऊन पोहोचते स्कोर काढते या षटकाराच्या मदतीने डबल 1 11 चांगली बॅटिंग आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळत असता बोलत तयार हा बॉल सुद्धा समोरच होता हा बॉल सुद्धा ओव्हर पिच होता त्याला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न तो यावेळी थोडीशी गती जास्त बॉल जोपर्यंत तिथे बॅट स्विंग करतील पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपर हातामध्ये धावसंख्या मिळणार नाहीये ही गोलंदाजी अपेक्षित आहे या प्रकारे वेग इथे वाढवावा लागेल एक्सप्रेस डिलिव्हरी कारण की जी गती इथे गोलंदाजी अपेक्षित आहे अगदी त्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळत असताना जितूच्या मार्फत चांगली लेंथ चांगली गोलंदाजी टीमची धावसंख्या स्कोर कार्ड डबल 1 11 याडी वन साइडला पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये फिल्डर पुन्हा एकदा आहे परंतु याडी लुक ॲट द स्टॉक हा बॉल सुद्धा चाललाय बाहेर येतो हा सिक्सर चांगली बॅटिंग पंच पुन्हा एकदा डिसिजन देतील येस इट्स अफलातून बॅटिंग करत असताना 2 सिक्सर पांडे 11 टीम कडून खेळत असताना टीमची जेव्हा जर्सी पेहराव वापर करतो तेव्हा खेळणं खूप महत्वाचं असतं आणि या मॅच मध्ये सुशांत अगदी चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते अफलातून खेळी ओहो सर बॅटने परंतु याडी हो करत असणार हा बॉल सुद्धा सीमारेषा बाहेरच हा बॉल सुद्धा चाललाय अगदी एअरप्लेन ऍक्टिव्हेट केल्यानंतर हा बॉल सुद्धा हवाई हल्ला जे टीम पांडे 11 काल सामना गमावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सामने जिंकणे खूप महत्वाचं कारण की पॉइंट टेबल नेहमीच लीग मॅचेस मध्ये खूप महत्वाचा नेट रन रेट बोलत यार ओहो लेग स्टिक वरती हा बॉल याडी पंच पुन्हा एकदा दर्शवतील बाईटची खून एकत्रित धावसंख्या ऍड होईल या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 24 धावा अफलातून खेळ आतापर्यंत राहिल्या पहिल्या 2 ओव्हर मध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बोलत यार अबुल हा बॉल सुद्धा आखून टप्प्याचा हा बॉल सुद्धा पुल करत असताना हा बॉल सुद्धा थांबणार नाहीये हा बॉल सुद्धा चाललाय बाहेरच हा बॉल प्रोएक्टिव्ह सध्या दाखवत असताना जबरदस्त तडाखा सध्या देत असताना स्कोर काढती या षटकाराच्या मदतीने 30 धावा
चांगली बॅटिंग. ओहो ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि बॉल उभे फिल्डर खाली यार्ड चुकवणार नाहीये. 2 सिक्सर खाली या ओव्हर मध्ये पडतो. त्यानंतर एक मोठ्या विकेटची आवश्यकता. तो विकेट मिळवत असताना 2 विकेट माफ करा 1 विकेट परंतु 2 सिक्सर आल्यानंतर विकेट इथे जोर लगावत असताना कारण की शक्तिमान आहेत सध्या टीम पांडे इलेव्हन टीम कडे. आणि जेव्हा जेव्हा शक्तिमान टीम असते गतिमान स्कोर कार्ड पुढे जात असतो आणि या इथेच कार्य पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना अफलातून खेळी 2 सिक्सर. टीमची धावसंख्या 30. 1 विकेट लॉस. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थानी. ओव्हर नंबर 3 मध्ये पुढे एकदा ट्रॅक मध्ये येत असताना वाढव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न याडी. तो बॉल जो पतो इथे फील्ड करते धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. टीम I11 जामशेद कोणत्या प्रकारचा दबाव इथे टाकायचा नाहीये. जो ऑनफील्ड पंच इशारा देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते ओनली 30 रन्स. आणि इथे विकेटचं पतन सुनीलला पतावं लागेल माघारी. विकेट डाऊन. याडी परतत असणार फलंदाज. बिग विकेट. दुसरा धक्का दे धक्का 2. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅटर लगेच पाठवा टीम पांडे 11. आपला पुढचा फलंदाज रेडी ठेवा. जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. तर टीमची धावसंख्या 30 धावा आतापर्यंत आहेत. विकेट गमावली 2 बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टीम I11 जामशेद या टीमच्या विरुद्ध विकेटचं पतन इथे मला वाटतं आहे. पण या मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना टीम पांडे 11 आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना अफलातून खेळी सुशांत चौगुले सध्या या मॅच मध्ये पाहायला मिळते. आउट आहे ना. तर ऑन फील्ड जो डिसिजन दिलेला आहे तेच मान्य करावं लागेल. आउट इथे आहे. फलंदाज मध्ये मैदान सोडावं लागेल आणि नवीन बॅट्समन सध्या प्रफुल्ल दास बॅटिंग करण्यासाठी. सामना स्टार्ट करा. पंच सामना स्टार्ट करावा. पंच सामना स्टार्ट करायचा आहे आपण.
तर सामना स्टार्ट. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत या ओव्हरमध्ये समाप्त होत असताना ओहो अकुटुंबाचा बोलता पुणे एकदा ऑफ साइडला या कट करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने पण तो टप्पा पुणे एकदा लाजबाब. पंच 1 मिनिट सामना थांबवा. ओव्हर झालेला आहे की एक बॉल आहे सिलेक्ट. तर एक अजून बॉल शिल्लक आहे या षटकातील. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 30 धाबा. याडी प्रफुल्लच्या बॅट मधून ऑन साइडला खूप चांगला कडक स्ट्रोक व फिल्डर लोंगरला यावेळी आहे जो पण फील्ड करतील एक धाव इथे सेट होईल. स्ट्राइक पुणे एकदा स्वतःकडे ठेवत असताना ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर करते 31 धाबा. विकेट गमावले या मॅच मध्ये 2. बॅटिंग करत असणारा टीम पांडे 11 आज जोरदार बॅटिंग करत असताना अगदी कहरच इथे बॅटिंगच्या नजरा देत असताना हा तर सध्या कहर माजवायचा आहे कारण की चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग तितकीच जोरदार करावी लागेल. अगदी दादागिरी करण्याचा प्रयत्न सध्या करत असणार टीम पांडे 11. 3 ओव्हर मध्ये 31 धावा 2 विकेट गमावत असणार टीम पांडे 11. याडी बॅकफुट होती ऑप्शन कट केले फिल्डर स्वीपर गोवर मध्ये पुन्हा एकदा पुढे येत असताना बॉल एक कव्हर करतील एक धाव इथे कंप्लीट होईल. एक धावीच्या मदतीने टीमची टोटल 32 ऑन दी बोर्ड धावा आता थोडेसे वेगाने पुढे जात असताना अगदी 10 ची सरासरी आतापर्यंत या मॅच मध्ये सेट करत असणार टीम. ऍव्हरेज चांगला पाहिजे एक चांगलं टोटल सेट करण्यासाठी तो प्रयत्न आतापर्यंत राहत असताना हो सरळ बॅट नेत आहे तर यावेळी स्लोक स्वीप करण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा थोडासा खराब अगदी अनलिगल बॉल पुन्हा एकदा पंचदर्शतील वाईट चिकून एकत्रित धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावा आहेत आता 33. ओहो अकुटुंबाचा बॉल होता की आपण बॉल फिल्डर वेगाने पुढे येत असणार डीप फॉरवर्डला याडी फिल्डिंग तितकी चांगली बॉल जो पण कव्हर करतील चांगली फेकी पाहायला मिळते ऑन द स्टंप टॉप ऑफ द चांगली फेकी 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 35. हॅरी पुणे एकदा तयार. हॅरी कॉम अकुटुंबाचा बोलता पुणे डाऊन साइडला इथे कट करत असताना तोपर्यंत 2 धावा इथे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. घोषित क्षेत्र आहे 2 धावा इथे ऍड. टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने धावा सातत्याने येण्याचा जो मात्र पूर जो आहे तो आतापर्यंत प्रहार करत असताना चांगली बॅटिंग अफलातून खेळी करावी लागेल. सुशांतकडे ती कॅपेबल आहे. ओहो याडी पुणे एकदा बॉलला जाऊ दिलंय विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल सुद्धा चांगला इथे हाताळत असताना हॅरी अगदी लाईनच्या आतमधून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल चांगला टप्पा चांगली लाईन आणि याडी सुद्धा डॉट बॉल. बॅकवर्ड ऑप्शनला पुणे कट करत असताना बॉल चले डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहे पण तो चुकी होत असताना बॉल पकड आलेला नाहीये. बॉल जोपर्यंत बॅकअप करते 2 धावा 3री धाव घेण्याचा प्रयत्न इझिली टेकन 3 रन्स 3 धावा ऍड होतील. चांगली रन बिटवीन द विकेट या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या अजून पोहोचते स्कोर कार्ड थोडस पुढे ढकलत असणारी टीम पांडे 11 धावसंख्या अजून पोहोचते स्कोर कार्ड 40. ओव्हर नंबर 4 मध्ये चांगली गोलंदाजी हॅरीच्या मार्फत पण धावसंख्या इथे रोखण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. 10 ची सरासरी आतापर्यंत या मॅच मध्ये मेंटेन ठेवत असणार टीम पांडे 11. 4 ओव्हर नंतर लगेच ड्रिंक्स ब्रेक दोन्ही टीम पाण्याची व्यवस्था पण लगेच तयार ठेवायची आहे. चांगली बॅटिंग 40 धावसंख्या स्कोर करते विकेट गमावलेत या इनिंगमध्ये 2 विकेट गमावलेत. हॅरी पुन्हा एकदा तयार खेळ चांगला करावा लागेल. ओहो मोठा धमाका पुन्हा एकदा इथे मिस झाल्यानंतर बॉल इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अजून पोहोचते स्कोर काढते धावा आहेत 40.
थँक्यू डीजी. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 40 धावा. विकेट गमावली बॅटिंग करत असताना टीम पांडे 11 या टीमने परिस्थिती आतापर्यंत खूप चांगली पाहायला मिळते. मजबूत कॉन्फिडेंटली आहे टीम एक चांगला स्कोर निर्माण करण्यासाठी. कारण की या मॅच मध्ये सुसाद आहे. जोपर्यंत क्रीज वरती तोपर्यंत चांगले टार्गेट सेट होऊ शकते. कारण की भरपूर मोठा क्रिकेटचा अनुभव तगडा आहे या बॅट्समन कडे आणि ती बॅटिंग सध्या होईल नो डाऊट. त्या प्रकारे खेळ करावा लागेल. या बॉलला जाऊ दिले माघारी. पंच पुन्हा एकदा दर्शवत असताना अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या 41. क्रीज ज्या प्रकारे पाहायला मिळते जास्तीत जास्त या मॅच मध्ये चांगली कामगिरी करण्याचा इरादा टीमची टोटल आतापर्यंत 41. ओहो बॅकफुट पुन्हा एकदा इथे पंच करत असताना खूप चांगला पुन्हा एकदा फटका. फिल्डर पुन्हा एकदा येत असताना फ्रेम मध्ये चुकी पुन्हा एकदा होईल का. इथे चुकी झाली कोहलीमध्ये पण तो थ्रो पाहिजे तसा चांगला नव्हता. कदाचित हातामध्ये आला असता तर विकेट गमावली असती. प्रफुल्ल पण तो सुरक्षितरित्या पुन्हा एकदा क्रीज मध्ये आहे. धावसंख्या फक्त एकच मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 42. तितकी चांगली कमालची बॅटिंग या मॅच मध्ये सेट करण्याचा प्रयत्न सध्या होऊ शकतो. तो एखादी विकेट करावी लागेल या मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी. कारण की आतापर्यंत 10ची सरासरी ठेवत असणार टीम. हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. याडी फटका खूप चांगला सजवण्याचा प्रयत्न पण तो याडी टायमिंग होत नाहीये. अशा वेळी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. कारण की बॅट फिरवून चालत नाहीये. प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार. ओहो स्लोवर वर बॅक ऑफ द लेनने याडी चांगली गोलंदाजी. टप्पा पर्यंत थोडीशी गती कमी मिश्रण केलं फिंगर रोल आणि त्यानंतर डॉट बॉल लागोपाठ पंजर पाला घेतात. चांगली गोलंदाजी याडी होत असताना पुन्हा एकदा ऑप्शनला फटका. चांगला फिल्डर आहे याडी सिली पॉइंटला. याडी धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग ऍक्टिव्हेट फिल्डर सध्या पाहायला मिळते टीम IU11 जामशेद. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते आणि यावेळी चांगली कामगिरी करत असताना टीम धावसंख्या मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या 42. ओव्हरचे आगाज याडी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत बॉल पुन्हा एकदा इथे थांबेल. जो पण तो बॉल फील्ड करतील धावसंख्या पुन्हा एकदा मिळणार नाहीये. स्टॉप करत असताना ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 42. ओनली 42. दोन्ही टीम कारण 7 सामने दिवसभरात आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यासाठी थोडीशी घाई करावी. IU11 जामशेद तर 5 ओव्हर इथे समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 42. ओव्हरचा विचार केला तर नक्कीच चांगलं षटक राहिलं मागच्या ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी. कडकी धावसंख्या फक्त 2 खर्च केली. 4 ओव्हर मध्ये 40 धावा. 5वें षटक हाताळलं फक्त 2 धावा खर्च केल्या. कमालची गोलंदाजी. या ओव्हर मध्ये कशी कामगिरी होईल. अखिलेश पांडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक लागोपाठ 3 सिक्सर या ओव्हर मध्ये आले तर सुशांतसाठी हे पारितोषिक. पण या आणि बॉल सोडले तर बॉल इथे स्टॉप होईल का. परंतु बॉल स्टॉप होणार नाहीये. बॉल चाललाय मागे. हा बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. लेग बाईट. चांगली बॅटिंग दाखवत असताना चांगला खेळ सध्या सुशांतच्या बॅट मधून. हा बॉल सुद्धा समोर टाकला थोडासा हाफ आणि त्याच्यावरती बॉल जय सीमा पार. ऑन साइडला षटकार.
चांगली बॅटिंग लागोपाठचे 3 षटकार अखिलेश पांडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. एक षटकार तर आलंय, अजून 2 मारायचे आहेत. हा बॉल सुद्धा हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल पडले तर पुन्हा एकदा चाललाय बागी. जो पण बॉल स्टॉप करतील, बॉल पुन्हा एकदा इथे पकडतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. इझिली 2 रन्स टेकन व्हेरी नाईसली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड ते 54-54. हे षटक कमालीचे आतापर्यंत बॅटिंग लाईनअप टीम साठी. धावसंख्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत सेट होत असताना हा बॉल सुद्धा समोर, हा बॉल सुद्धा चला बाहेर. हा हुंकारा चेका या मॅच मध्ये जातो बॉल सीमा पार. षटकार. ओहो ऑनसाइडला या बॉलला पुल करत असताना बॉल हवेमध्ये फिल्डर खाली झेल पकडला जाईल आणि इथे सुशांतची खेळी अगदी समाप्त. फलंदाज बाद. चांगली बॅटिंग पण विकेटचे पतन. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदान दाखल होत असताना या इनिंग मध्ये आतापर्यंत विकेट गमावली बॅटिंग करणारी टीमने. प्रितेश सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हर मध्ये. ओहो आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्लोक स्वीप करण्याचा प्रयत्न. टप्पा पुन्हा एकदा लाजबाब. लेन तितकी चांगली ओव्हरची समाप्ती. ओव्हर नंबर 6 चा खेळ ते समाप्त. 6 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढती 60 धावा कंप्लीट. 60 धावा आहेत आणि विकेट गमावली या मॅच मध्ये. बॅटिंग करणारी टीमने 3 विकेट 60 धावा. सहा ओव्हरचा खेळ ते समाप्त. 6 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 60 धावसंख्या स्कोर करते. याडी पुन्हा एकदा लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह स्ट्रेट टू द फिल्डर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सहाचा ऍक्शन मध्ये बोलला जो पण फील्ड करतील धावसंख्या फक्त एकच मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 6-1 61. चांगली बॅटिंग. ओहो पुणे डाव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न. पुणे बॉल बॅटमध्ये आलेला नाहीये. अगदी थोडासा खाली राहत असताना बॉल वेगाने विकेट कीपर हातामध्ये. चांगली गोलंदाजी. हा बॉल सुद्धा समोरच. हा बॉल सुद्धा ओव्हर पिच पडतो. बॉल ऑफ साइडला लॉंगॉपला फिल्डर जो पण फील्ड करतील असं जास्त मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट. प्रत्येक बॉल वरती या मॅच मध्ये थोडासा वेगळा अंदाज असू शकतो बॅटिंग करणारी टीम कडून. आणि की इथून हवा जास्तीत जास्त मोठ्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. ओहो याडी प्रफुल्लच्या बॅट मधून हा प्रफुल्लित करणारा स्ट्रोक बॉल सीमा पार. इट्स अ 4 चौकार.
चांगली बॅटिंग पहिल्या अटेम्प्ट मध्ये या प्रकारे स्ट्रोक सिलेक्शन करण्याचा नादात डॉट बॉल पडतो, त्यानंतर या प्रकारे बॅट स्विंग केल्यानंतर काय फटका सध्या प्रफुल्लच्या बॅट मधून. अफलातून बॅटर ओहो शॉर्ट लेन वरती ऑन साइडला. लुक ॲट द स्ट्रोक. हा बॉल सी यू लेटर बॉल्स पार. इट्स अ बिग सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचते 72. अरुणी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक एक चौकार किंवा एक षटकारासाठी. ओहो लेन बॉल पुन्हा एकदा थोडासा कमी गतीने पण टप्पा पण पुन्हा एकदा थेट जायला सरळ लाईन मध्ये येते डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 72 72 धावा. अफलातून खेळ दाखवत असताना टीम पांडे 11. 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 72 10ची ऑलमोस्ट सरासरी या मॅच मध्ये. 7 चांगली गती आतापर्यंत प्राप्त करत असताना 10.10च्या गतीने धावा आतापर्यंत जोडण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये पाहायला मिळतो. फलातून खेळी साकारत असताना टीम या मॅचच्या दरम्यान पांडे 11 बोलत यार. शेवटची पुन्हा एकदा ओव्हर सांभाळण्यासाठी पहिलाच बॉल चांगला पुन्हा एकदा लाईन वरती थोडासा बाउन्स प्राप्त झाल्यानंतर शॉर्ट लेन वरती चांगला बाउन्सर बॉल पडल्यानंतर इथे सोडून दिला विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. 72 72 धावसंख्या. एक चांगलं टार्गेट कडे वाटचाल करत असताना बॅटिंग करणारी टीम पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा आला आजोबा. पुन्हा एकदा पिचिंग झाल्यानंतर बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. गाडी चांगली लाईन पुन्हा एकदा शेवटचे षटक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग पाहिजे. प्रफुल्ल सध्या ज्या प्रकारे खेळतो प्रफुल्ल आतापर्यंत खूप चांगली प्रफुल्लित बॅटिंग करत असताना आपला आकडा जो आहे धावींचा तो पुन्हा एकदा इथे चांगला मजबूत करत असताना चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत. सरळ बॅटने ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे मिस झाल्यानंतर बॉल डॉट येत असताना 3 बॉल आतापर्यंत खेळले. 3 बॉल आतापर्यंत डॉट बॉल. धावसंख्या मिळालेली नाहीये. शेवटचे षटक. चांगली गोलंदाजी शैलेश या ओव्हर मध्ये साकारत असताना ही उत्तमरित्या कामगिरी पार पाडावी लागते आणि या मॅच मध्ये चांगली कामगिरी शैलेशच्या मार्फत. बोलवते यार. पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पापर्यंत थोडासा मागे पंच दर्शवतील. येस इट्स वाईड. एकत्रित धावसंख्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 73 73. चांगली गोलंदाजी शैलेश. कारण की शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येत असतात पण अशा कंडिशन मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळत असताना चांगली हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या कडेला बॉल जोपर्यंत ब्रश होईल तोपर्यंत एकच धाव. एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 74 74. सरळ बॅटने याडी फटका चांगला गॅप मध्ये बॉल. फिल्डर वेगाने पुन्हा एकदा येत असताना ओहो याडी चांगली रन बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होतील. शेवट जर पाहायला गेलं तर नक्की चांगली टच फिनिश देऊ शकते आणि शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या इनिंग मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 76 76. एक चौकार किंवा षटकार आला तर अरुण यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक प्रफुल्ल साठी. याडी मिस झाल्यानंतर दांडी ते गोल केली जाईल आणि फर्निचर डिस्ट्रॉइड. प्रफुल्ल बाद. शेवटच्या ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या 76 76. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये 77.
पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्लेचे षटक पॉवर प्ले मध्ये दोन फिल्डर रिंगणाच्या बाहेर 30 सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडला सध्या आहेत स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन आणि त्यानंतर ऑफ साइडला गलीमध्ये फिल्डर त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला एक एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर एक कव्हर पॉइंट मध्ये पहिल्याच बॉल फुटतो सुद्धा बॅटची कडा घेत बॉल चालला मागे याडी बॉल ज्या प्रकारे पिच केला पण याडी उंची जास्त नव्हती असं पंच सध्या प्रतीत करत असताना तोपर्यंत इथे जर पार गेलं तर याडी धावसंख्या मिळणार नाहीये मला वाटतं इथे नो बॉल इथे घोषित करत असताना पंच फ्री हिटचा बॉल अतिरिक्त धावसंख्या टीमला मिळेल का तो ओपन सध्या होत असताना पुढचा बॉल फ्री हिट असेल टीमची धावसंख्या खातं ओपन करत असताना टीम या मॅच मध्ये आयु 11 जामशेद फ्री हिटच्या बॉलवरती आता धमाका कसा होईल ओहो ऑनसेट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पा पुन्हा एकदा चांगला आहे अगदी बॉडीला परफॉर्म मारून जाईल कारण की ज्या प्रकारे वेग पाहायला मिळाला टप्पा तितका चांगला प्रफुल्ल ज्या प्रकारे गोलंदाजी करतो पॉवर प्लेचं पहिले सध्या खाताळण्याची जिम्मेदारी स्वीकारत असताना तो आयु 11 जामशेद टीम सोबत आव्हान सुद्धा कडवं पाहायला मिळते एक मोठं टार्गेट सेट केल्यानंतर 77 सतत धाव्याचा लक्षाचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी बोलत यार याडी सरळ बॅटने ऑफ साइडला फील्डर आहे खाली तो नो चल बाय फील्डर बॉल चले सीमा पार मिती धावा 4 येतो हा चौकार अपील तर आहे पण अपील मध्ये उत्साह पुन्हा एकदा कमी परंतु ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते चांगला धमाका आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक प्रफुल्लच्या मार्फत एक मोठं टार्गेटर आहे त्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी तितका तुम्हाला घाम गाडावा लागेल इथे तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल टीम पांडे 11 बोलतो यार ओहो बैठक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला पण टप्पा पुन्हा एकदा लाजवाब पिचिंग खूप चांगले आहे ज्या प्रकारे मार्जिन आहे पाटा पिच वरती बॉल पुन्हा एकदा चांगला एक्झॅक्ट करत असताना डिस्पॅच केल्यानंतर इथे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखी डॉट बॉल चांगली गोलंदाजी प्रफुल्लच्या मार्फत नाव जसं काम तसंच आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळते एसपी पुढे येईल बॉल जोपर्यंत पकडेल धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना ओव्हर चा विचार केला तर प्रफुल्ल या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या जर पोहोचते स्कोर काढते 7 या आकड्यावरती ओहो याडी पुन्हा एकदा सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असताना ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरचा केली ते समाप्त पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ओनली 7 रन्स विकेट आतापर्यंत या मॅच मध्ये गमावलेली नाहीये बॅटिंग करत असताना टीम आयु 11 जामशेद 77 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे अनिवार्य आहे त्या प्रकारे एक बॅटिंग करावी लागेल टीम आयु 11 जामशेद टीम या टीम सोबत टार्गेटचा विचार केला तर टार्गेट नक्कीच मोठं 77 धावेचं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आतापर्यंत 7 धावा नंबर 2 ओहो येडी बॉलबिट फिल्डर खाली येत असताना जजिंग खूप चांगले आणि इथे पकडला जाईल झेल विकेट डाऊन पहिला धक्का टीम आयु 11 जामशेद बिग विकेट फलंदाज बाद
नवीन बॅट्समन जितू. हो याडी बोलला अगदी परीक्षण केल्यानंतर सोडून दिले विकेट किपर जातामध्ये लाईन पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. 22 सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली कामगिरी करत असताना पॉवर प्लेचं षटक टॅलेंट खूप चांगलं पाहायला मिळतं. 22च्या मार्फत चांगली गोलंदाजी करत असताना आपलं ज्या प्रकारे स्किल असतं ते दाखवणं खूप महत्वाचं असतं आणि ते दाखवण्याचे आतापर्यंत वेगळीच कला सध्या भावे दाखवतो. पण याडी पंचदर्शनील वाईटचे खून एकत्रित धावसंख्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 8 याकडे होती. 1 विकेट आतापर्यंत गमावत असताना टीम IU11 जामसेद. ओव्हरची सुरुवात विकेटने घेत असताना चांगली सुरुवात आतापर्यंत या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी भावेच्या मार्फत विकेट टेकर बॉलर सध्या भूमिका साकारत असताना ओहो पुणे एकदा याडी बोलला रिपीट करावं लागेल रिस्टार्ट करावं लागेल. चांगली गोलंदाजी पण त्यानंतर जर बघितलं जास्तीत जास्त अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अफलातून स्पेल हाताळत असणार तितकी चांगली कमालीची गोलंदाजी या ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्या अडवण्याचा प्रयत्न करे की लगाम लावायचा असेल तर चांगली गोलंदाजी पाहायला नक्कीच गेली पाहिजे आणि त्या प्रकारे ओहो पुणे एकदा टप्पा पण तर इथे फक्त नहाळलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोडून दिलं. बाकीचं काम जे आहे ते विकेट करत असताना येतोय डॉट बॉल. चांगली आतापर्यंत गोलंदाजी एक धाव इथे गोळा करावं लागेल. धावेसाठी पुन्हा एकदा इथे रडावं लागेल. हार्डवे बॅटने ऑन साइड पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जो तो बॉल फिरकतील. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. रिंगणाच्या आतमधून पुन्हा एकदा इथे एक धाव कंप्लीट केल्यानंतर खातं ओपन सध्या जितूचं होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या एकेरी धावेने 10 याकडे होते. सुरुवात चांगली पाहिजे प्रत्येक टीमला. धावेंचा पाठलाग जेव्हा होत असतो तेव्हा त्या धावेचा पाठलाग करायचा 77 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भावेच्या मार्फत. अकुटुंबाचा बोलतो आहोत सध्या पुणे एकदा पुल करण्याचा प्रयत्न बॉल मध्ये पकडला जाईल आणि यार्ड सुद्धा सोपा झेल. फलंदाज बाद. सलामीची दोन्ही गडी मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन याडी दुसरा धक्का लागत असताना टीम IU11 जामसेद बॅटिंग करण्यासाठी टोनू अफलातून बॅटर आहे. वेगळीच शैली या बॅट्समनची राहते. षटकाराची भाषा नेहमीच बोलत असतो तशी बॅटिंग करावी लागेल. याडी बिग वन बॉल सोडून दिला. एवढी कुठल्या प्रकारची छेडखानी केलेली नाहीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे समाप्त. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मध्ये धावसंख्या टीमची आतापर्यंत जाऊन पोहोचते 10. विकेट गमवले 2 आणि 2 ओव्हरचा खेळ येथे समाप्त. टीम IU11 जामसेद. Thank you, DJ.
तर थोडीशी काय करायला जास्त वेळ घेता टीम या मॅच मध्ये पांडे 11 थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10 या आकृती चांगली खेळी आतापर्यंत साकारत असताना टीम पांडे 11 77 77 धाबीचा बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू करत असताना या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा तयार जितू. बॉलिंग ट्रॅक वरती एसपी सुनील पुन्हा एकदा तयार. ओहो याडी फुलटॉस बॉल ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा चांगला पडतो याडी लाईन बेस झाल्यानंतर बॉल चाललाय बाहेर. पंच पुन्हा एकदा थोडीशी इशारा करतील एक अतिरिक्त धावेचा अवांतरच्या रूपाने अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या 2 पोहोचते स्कोर करते. अतिरिक्त धावसंख्येने डबल 1 11 याकडे होती. चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे तितके चांगली खेळी पुन्हा एकदा साकारावी लागेल. तितका चांगला खेळ ते बहरदार करावा लागेल. कारण की क्रिकेट म्हणतं की क्रिकेटमध्ये तुम्हाला 100% एफर्ट हा द्यावा लागतो. क्रिकेटमध्ये तीच कामगिरी तुम्हाला करावी लागते. बोलते यार अकुट पैदा बॉल पुन्हा एकदा बाउन्सर बॉल याडी चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा लेंथ अँड लाईन 1 पर दी ओव्हर याडी पाहायला मिळत असताना येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी एसपी चे मार्फत सुनील दादा यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्या प्रकारे हाईट आहे अगदी त्या उंचीने आतापर्यंत खांद्याचा वापर पूर्णपणे एकदम बेस्ट. हो सर बॅटने ऑन साइडला याडी ड्राइव्ह करत असताना फिल्डर आहे अखिलेश जो बॉल वरती फील्ड करतील चांगली फील्डिंग पाहायला मिळत असताना एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड थोडासा पुढे जात असताना 12 सिंगल डबल ने जास्त काही इफेक्ट नक्कीच होणार नाहीये. या मॅच मध्ये येण्यासाठी चौकार षटकार पाहिजे. तो स्टार्टअप जर दिला तर या मॅच मध्ये टीम 11 जामशेद येऊ शकते. तो प्रयत्न करावा लागेल. याडी पुन्हा एकदा बाउन्स पाहायला मिळत असताना हा बॉल बाउन्स झाल्यानंतर इथे आलाय डॉट बॉल. चांगली कामगिरी इथे पार पाडत असताना एसपी कारण की वेगाने बॉल इथे डिलिव्हर केल्यानंतर ज्या प्रकारे बॉल इथे डॉट काढत असताना चांगली पुन्हा एकदा गोलंदाजी या तिसऱ्या ओव्हर मध्ये वेग आहे प्रचंड वेगाने बॉल टाकण्याची ताकद सध्या दाखवत असताना संवाद डिलिव्हरी अफलातून अप्रतिम फॅबुलस. पुढे बोलता पुणे टक्कर करण्याचा प्रयत्न याडी सुद्धा बॉल चालला मागे पण याडी पंच पुणे इशारा करतील एक अतिरिक्त धावसंख्या अवांतर धावा एक्स्ट्रा धावसंख्या या खेळपट्टीवरती खूप टर्निंग पॉइंट ठरत असतात. ऍडव्हान्टेज या मॅच मध्ये देणारे आहेत कारण की हा सामना जिंकण्यासाठी धावेचा बचाव करण्यासाठी तुम्हाला डॉट बॉल पाहिजे. तो एखादा मोठा हिट पाहिजे दोनों ते करू शकतो कारण की या बॅटरकडे क्षमता आहे कॅपेबल. परत यार
पार पाडावी लागेल, त्याच्यासाठी प्रयत्न तितकेच मजबूत आणि कणखर करावे लागतील. स्वप्न फुकटच असतात, तर त्याच्यासाठी जी कामगिरी तुमच्याकडे पाहिजे ती कामगिरी दमदार आणि कणखर तुम्हाला नेहमीच करावी लागते. तो प्रयत्न आतापर्यंत 2 बॅट्समन करत असताना या मॅच मध्ये जितू ओजने हार मानलेली नाहीये. या मॅच मध्ये एकाकी हिरोचा रोल सुद्धा निभावत असताना आपल्या टीम साठी नायक ठरेल का? कारण की येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये हा पाठला करायचा. या मॅचला जिंकण्यासाठी 50 धावेची आवश्यकता. 77 धावेच्या टार्गेटचा पाठला करत असताना आतापर्यंत विकेट गमावलेत. या इनिंग मध्ये विकेट गमावले 3. टीम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये I11 जामशेद आपल्या गावाचा पुन्हा एकदा झेंडा इथे फडकवण्यासाठी 24 बॉल मध्ये 50 धावेची आवश्यकता आहे. बोलो तयार, लेट्स प्ले. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा कहाणी बदलण्यासाठी या इनिंग मध्ये पुन्हा एकदा खूप मनोरंजनात्मक खेळ नक्कीच पाहायला मिळेल. बोलो तयार, अराउंड विकेट. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. टप्पा लाजबाब पिचिंग, पुन्हा एकदा जबरदस्त टप्पा पुन्हा एकदा पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये ही गोलंदाजी पाहिजे प्रत्येक टीम साठी. या जपाला गेलं तर टॅलेंट ज्या प्रकारे आहे ते टॅलेंट इथे उमटवण्याची संधी सध्या प्राप्त करत असताना टप्पा तितका चांगला कमालीचा वेग सध्या प्राप्त करत असताना फॅबुलस बॉलिंग. इट्स ॲब्सोल्युटली ब्युटी. पुढे बॉल ऑफसाइडला पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न. याडी बॉल थांबणार नाहीये. यापुढे बॉल दणदण करत जाईल सीमा पार. मिळते धावा 4 प्लस वाईट म्हणजे टोटली 5 धावा. चांगली बॅटिंग घेतो याडी वाईट चिकून अतिरिक्त 5 धावा इथे ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कडे या 5 धावेच्या मदतीने 32 धावा. हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक बॉल वरती खाना खुना ज्या आहेत त्या थोडेसे अलग पाहायला मिळते. पण हा बॉल सुद्धा बाहेरच. हा बॉल सुद्धा अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. एक्स्ट्रा धावसंख्या मिळेल. टीमची धावसंख्या 33. हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता. दोन्ही टीमला एक समान संधी सध्या प्राप्त करत असतात. 44 धावेची आवश्यकता. हा सामना कुठे जाईल, कधी धूप कमी छावा या प्रकारे पुन्हा एकदा हा मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्यासाठी इन कंट्रोल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पण याडी बॅक फुटती पॉइंट करत असणार. चांगला फटका स्क्वेअर कट. बॉल थांबणार नाहीये. बॉल चला सीमा पार. यदीच्या बॅट बुजून बॉल सीमा पार येतील चौकार. पुन्हा एकदा या मॅच मध्ये येत असताना टीम I11 जामशेद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 37. ओव्हर नंबर 5 वर सध्या मार्गस्थ. पुन्हा एकदा बोलतो या 22. ओहो आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा स्टॉप होणार नाहीये. याडी थोडीशी चुकी विकेट किपरच्या मार्फत. बॉल जोपर्यंत स्टॉप करतील तोपर्यंत एक अतिरिक्त धावसंख्या लेग बायच्या रूपाने या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड थोडासा हलताना पाहायला मिळतो. स्किल मीटर जे आहे ते चांगलं पाहायला मिळत असताना या ओव्हर मध्ये 2 चौकारी या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 38. अकुटुंबाचा बॉल होता ऑन पुणे कट करत असा चांगला फटाका. पण बॉल जो पण फिरकते 2 पुणे मिळतील. 2 धावा इथे गेटअप करत असताना चांगली रन बिटवीन द विकेट. गॅप काढण्याचा प्रयत्न होता. ते एक्झॅक्टली मला ते शॉर्ट रन इथे आहे. एकच धाव इथे मिळेल. चांगली बॅटिंग पण तितकी चांगली पंचाची कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या मिळेल फक्त एकच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 39. अखिलेश पांडे यांच्यासाठी कॅच कडून पारितोषिक आहे. युवराज यांच्याकडून हे पारितोषिक 200 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल कॅच पकडला तर. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 39. धावेचा पाठलाग इथून करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 38 धावेची आवश्यकता. हा सामना संपलेला नाहीये.
नेव्हर गिव्ह अप या प्रकारे पुन्हा एकदा खेळावं लागेल. कधी हार मानू नका. बोलत यार. ओहो फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका चांगला टायमिंग स्वीट बॉलचा सीमा पार मिती जवळ 4 चौकार. बॉल फीड केला जाईल. दोन धावा घेण्याचा प्रयत्न आपण इथे विकेट डाऊन होईल. फलंदाज पळतील असं वाटतं पण तो पाहावं लागेल. पंच पुन्हा एकदा परीक्षण करतील. याडी एकमेकांना मला वाटते क्रॉस झालेले आहेत आणि इथे बॅटिंग करत असताना धक्का लागत असताना टीम आयु 11 जामशेद या टीम साठी विकेटचे पतन. फलंदाज बाद. याडी बॅकफुट पुणे एकदा करण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा चालला पॉइंटला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. इथून जर एखादा डॉट बॉल आला तर कदाचित त्याची किंमत सोन्याच्या किमतीसारखी होऊ शकते. कारण की हा सामना जिंकण्यासाठी बॉल आता शिल्लक आहे 17 बॉल मध्ये 32 धाब्याची आवश्यकता आहे. दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर आतापर्यंत वरचढ दाखवत असताना चांगली कामगिरी चांगला खेळ दाखवत असताना ओहो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा लाजबाब पिचिंग पुन्हा एकदा चांगली एक डॉट बॉल करायचा. प्रफुल्लचा आजचा दिवस खूप चांगला पाहायला मिळाला कारण की प्रफुल्लच्या बॅट मधून धावा आल्या. गोलंदाजी करत असताना तितकी चांगली गोलंदाजी बेस्ट अनालिसिस आतापर्यंत यूज करत असताना चांगला स्पेल त्याचा राहिलेला आहे. चांगली बॅटिंग अफलातून खेळी करत असताना बोलत पुन्हा एकदा तयार. ओहो लेग स्टिक वरती याडी बॉल पंच पुन्हा एकदा दर्शवतील. येस इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या इथे ऍड होत असताना टीमची धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने जाऊन पोहोचते. स्कोर करते 46-46. यानंतर जाऊन सामना आलिया फायटर वर्सेस टीम जय महाराष्ट्र. आलिया फायटर वॉन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेत असताना टीम आलिया फायटर. ओहो अंशदा पुणे एकदा खेळण्याचा प्रयत्न पण क्लब मध्ये सापडत असताना याडी लाईन मध्ये इम्पॅक्ट लाईन पंचित हे दर्शवतील आउट आणि ते फलंदाज बाद. विकेटचे पतन.
मॅच मध्ये दाखवत असताना परंतु जो जीता वही सिकंदर ओहो ऑप्शन आपण एकदा फटका इथे कट करत असताना कव्हरला थोडासा कव्हर पॉइंट मध्ये जो पण बॉल फिट करतील धावसंख्या फक्त एकच मिळेल या एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण आहे एक मोठा हिट आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे बॅलन्सिंग बनू शकतो त्यासाठी प्रयत्न करावे लागतील धावींचा पाठलाग या खेळपट्टीवरती होऊ शकतो बोहो याडी बॉलवी मध्ये खेळत असता याडी खाली झेल पकडला जायला आणि इथे जीतूचे खेळी समाप्त जीतू मैदानाच्या बाहेर कहाणी में ट्विस्ट बिग विकेट फलंदाज बाद साठी 13 बॉल 30 धावेची आवश्यकता आहे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 40 7 विकेट गमावले बॅटिंग करत असताना टीम आयु11 जामशेद टीमची धावसंख्या 47 जुनी 13 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावीची आवश्यकता 30 शेवटच्या बॉल या षटकातील प्रफुल्लचे योगदान खूप चांगलं राहिलं आतापर्यंत या ओव्हर मध्ये जास्त काही खर्च केलेले नाहीये पुढचा बोलता ऑप्शन पुन्हा एकदा ड्राइव्ह करत असताना चांगला काउंटर एक स्ट्रोक जो पण बॉल फीड करते 2 धावा घेण्याचा पुन्हा एकदा इरादा एसपी जो पण बॉल फीड करते तिसरी धाव येईल का तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा ते सहजरित्या कंप्लीट होतील चांगली रन बिटवीन द विकेट 3 धावा ते कंप्लीट ओव्हरची समाप्ती टोटली या मॅच मध्ये 6 ओव्हरचा खेळ ते समाप्त 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 50 कंप्लीट 50 धावा म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी आता बॉल शिल्लक आहे 12 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता 12 बॉल 27 डीजे तो 12 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता टीम पांडे 11 जास्त वेळ आपण घेतो थोडीशी आपण घाई करायची आहे कारण की दिवसभराचा सर्व जो शेड्यूल आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याच्यासाठी थोडंसं क्रिकेट जे आहे ते आपण नक्कीच फास्ट खेळा 12 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम आयु11 जामशेद जितो होता तोपर्यंत वाटत होता थोडंसं पॉसिबल पण या ओव्हर नंतर थोडंसं वाटतं की आता थोडासा बदललाय चेहरा क्रिकेटचा खेळ कधी कधी इकडून कधी तिकडून जातच असतो नेहमीच आणि हा सामना आतापर्यंत चांगला पाहायला मिळतो कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते टीम पांडे 11 या टीम कडून चांगला आतापर्यंत दमखम दाखवत असताना पुन्हा एकदा कमबॅक होत असताना या ओव्हर मध्ये सुनील सध्या ट्रॅक मध्ये त्याच्या ओव्हर मध्ये पहिला बॉल डॉट टीमची धावसंख्या स्कोर करते 50 कंप्लीट 50 धावा 11 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट एखादा येईल का बॉल पुन्हा एकदा तयार एक मोठा या मॅच मध्ये स्ट्रोक पाहिजे तो स्ट्रोक आतापर्यंत आलेला नाहीये बॅटचा स्विंग तर चांगला आहे पण तो टायमिंग पाहिजे तितकं खास होत नाहीये टायमिंग पाहिजे तुमच्याकडे की बॉल इथे ज्या प्रकारे येतो त्याच्यावरती रेंज मध्ये बॅट इथे घेऊन येणं तितकंच महत्वपूर्ण असेल धावा कारण की या मॅच मध्ये जोडण्यासाठी प्रयत्नशील तुम्हाला राहावं लागतील एक ज्या प्रकारे तुम्हाला स्टार्टअप पाहिजे तो नक्कीच चांगला पाहायला मिळत असा पण सातत्याने चांगली गोलंदाजी चांगली लेन पिकअप करण्याचा प्रयत्न पिकअप शॉट घेण्याचा प्रयत्न
बॉल तितक्याच गतीने विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी लागोपाठचे 3 बॉल आले डॉट बॉल धावसंख्या आतापर्यंत खर्च केलेली नाहीये या 7व्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी अप्रतिम फॅबुलस हो शॉर्ट लेंथ वरती चांगला बाउन्स पडतो या 75 सतील वाईटची खोड कारण की अतिरिक्त उंची होती जास्त उंचीने ते टप्पा पडले तरी ते बॉल चालला मागे वाईटची खोड अतिरिक्त धावसंख्या 26 धाब्याची आवश्यकता बॉल शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 26 धावा या दिशेने बॅटने ऑन साइडला लोंगनला फिल्डर जज खूप चांगलं जजिंग कॅच पकडत असताना विकेटचे पतन फलंदाज आर्यन येथे पकडला झेल आणि खेळी समाप्त फलंदाज बाद जय श्री राम Thank you, DJ. धावेचा पाठलाग करत असता आतापर्यंत थोडासा दमखमता नक्कीच आला असं वाटलं की त्या धावेचा पाठलाग होईल पण तो त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त ओव्हर नंबर 7 मध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 51 26 धावा पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारी टीम साठी बॉल शिल्लक आहेत अजूनही 8 बॉल मध्ये 26 धावा सामना संपलेला नाहीये 2 मोठे हिट पाहिजेत बॅलन्स होऊ शकते टीम ओहो याने पुणे धावसंख्या खेळण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहत असताना बॉल पुणे चाललाय मागे आले डॉट बॉल धावसंख्या मिळणार नाहीये या प्रकारची गोलंदाजी या प्रकारचा खेळ तुम्हाला सातत्याने करावा लागतो आणि यावेळी चांगली लेन अँड लाईनने पुणे चांगली सुपर गोलंदाजी अफलातून आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पुणे टप्पा पडले तर त्याच गतीने बॉल पुणे डॉट येत असताना धावसंख्या मिळणार नाहीये ओव्हरची ते समाप्ती 7 ओव्हरचा खेळ ते समाप्त 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ पोहोचते स्कोर कार्ड होती 51 या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च करत असताना कमालची गोलंदाजी कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी अपेक्षित होते अगदी त्या प्रकारे आता 6 बॉल मध्ये 26 धावा हा सामना जिंकण्यासाठी टीम आयु 11 जामसे वेद नाही मिळत आहे वेद जान पाठवला रोनकला पाठवला नाही मिळला नाही मिळत आणि या कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक युवराज यांच्याकडून देण्यात येईल कॅच इथे पकडलं जाईल विकेटचं पदक
धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना होता कुठे, सामना आला कुठे, कारण की ज्या प्रकारे कमालची गोलंदाजी केली, लागोपाठचे 2 षटकार आले या ओव्हरमध्ये, तर मुकेश यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल बॅटरसाठी. हे पारितोषिक रिडीक हिट करण्याचा प्रयत्न, जो पण बॉल फील्ड करते तोपर्यंत एकच धाव चांगली इथे पैकी पाहायला मिळते. वाईट +2 माफ 1 जे टोटली 2 धावा ऍड होतील. एक्स्ट्रा धावसंख्या इथे ऍड होत असताना पॉइंट टेबल नक्कीच प्रत्येकाने पाहायला असेल, कारण की ज्या प्रकारे आपल्याला खेळी करावी लागते, अभ्यास करावा लागतो लीग मॅचेस मध्ये, त्या प्रकारे खेळी करण्याचा प्रयत्न करू शकते. पण या बॉल पुन्हा एकदा कॅट ड्रॉप, बॉल चलाय मागे, एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते या एक धावीच्या मदतीने. चांगली इथे गोलंदाजी ओव्हर जर पाहिला गेलं तर 8 षटक सध्या पाहायला मिळत असताना चांगली गोलंदाजी अपेक्षित होती. अगदी त्या प्रकारे खेळ साकारत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते. धावा पाहायला मिळते 55 22 धावा पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. तीन बॉल मध्ये 22 धावा. हा सामना पूर्णपणे टीम आता पांडे 11 या टीम कडे झुकत असताना कमालीची गोलंदाजी याडी फुलटच बोलता ऑफसाइड पुन्हा एकदा कट केलाय. फिल्डर पुन्हा एकदा आहे तो पंच पुन्हा एकदा इथे दर्शवतील. मला वाटतं इथे कुठल्या प्रकारची खानाखुना नाही. तो पण इथे एकच धाव. फेर डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. पंच दर्शवतील नो बॉल इथे पाहायला मिळत असताना प्रीचा बॉल असेल. टोटली 2 धावा इथे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढतील. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइड पुन्हा एकदा फ्रीचा बॉल आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा जो पद पकडतील तो पद चांगला झेल इथे पकडला. एकच धाव इथे कंप्लीट. या एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बॉल. धावा पाहायला मिळते 59 59. पुणे ऑफसाइड कट करायचा होता पण तो टप्पापर्यंत पुणे बाहेर बॉल व्हायची. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. एक धावसंख्या या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न पण ज्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळते प्रत्येक टीम पांडे 11. पुणे धावसंख्या खेळण्याचा प्रयत्न आपण तो मिस झाला तर लाईन इथे बत्ती गुल म्हणजेच फलंदाज विकेटचे पतन स्टंप आउट.